न्यूक्लिअर फ्यूल कॉम्प्लेक्स NFCमध्ये परमनंट वॅकन्सी निघालेली आहे. स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, एक्सरे टेक्निशियन आणि अदर पोस्टसाठी पण वॅकन्सी आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन हे बघा, याचे फॉर्म स्टार्ट झाले आहेत 21 मार्चपासून ते 18 एप्रिलपर्यंत फॉर्म भरता येतील. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे तर बघा, सायंटिफिक ऑफिसर C, नर्स A, त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट, फार्मसिस्ट आणि एक्सरे टेक्निशियन. इथे पोस्ट कोड दिलेले आहेत, प्रत्येक पोस्टचा कोड आहे. इथे ग्रुप B, C, ग्रुप Aची पोस्ट, ठीक आहे. इथे पे लेवल पण दिलेलं आहे. स्टाफ नर्ससाठी लेवल 7चं पे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे त्याच्यामुळं लेवल 7चं पेमेंट राहील. आता याच्यामध्ये जे कोड दिलेले आहेत, आता स्पेसिफिक स्टाफ नर्स रिलेटेड बघायचं म्हटलं तर बघा, 12602 हा कोड आहे स्टाफ नर्ससाठी. आता नर्ससाठी जो कोड आहे त्याप्रमाणे खाली बघता येईल तुम्हाला डिटेल वॅकन्सी 12602 नर्स आहे. तर टोटल 11 वॅकन्सी आहेत. अनरिझर्वडमध्ये 8, SC साठी 1, OBC साठी 1, EWसाठी 1, अशा टोटल 11 वॅकन्सी आहेत नर्ससाठी. त्याच्यानंतर याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन, याच्यासाठी क्रायटेरिया काय बघा, 12th स्टँडर्ड डिप्लोमा इन नर्सिंग और मिडवायफरी 3 इयर, और एकतर BSc किंवा नर्स आहे सर्टिफिकेट विथ 3 इयर. त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंट क्लास 3 अँड अबव आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन. म्हणजे थोडक्यात तुमचं GNM BSc काही पण असो चालेल, एक्सपिरियन्सची पण गरज नाही. तुमचं GNM BSc MSc काही असेल तुम्हाला याचा फॉर्म भरता येईल. एक्सपिरियन्सची कुठली गरज नाही, फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, बस इतकंच, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड ऑफ सिलेक्शन. आता याची सिलेक्शन प्रोसेस कशी होईल बघायची, सेम जशी बार्कची किंवा NPCLची वगैरे होती, सेम तशीच प्रोसेस आहे याची पण. याच्यामध्ये बघा, आता ही 12602 हा कोड स्टाफ नर्सचा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं 3 स्टेजमध्ये एक्झाम होतात. पहिली प्रिलिमिनरी टेस्ट. प्रिलिमिनरी स्टेज त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला आता एकाच दिवशी ॲक्च्युली 2 टेस्ट होतात तुमच्या. तर त्याच्यापैकी जी प्रिलिमिनरी टेस्ट असते 1 आवर ड्युरेशन 1 तासाची, आणि जी सेकंड स्टेज असते ती 2 तासाची असते. तर याच्यामध्ये स्टेज 1मध्ये आता ही जी स्टेज 1 असते ती कॉमन असते सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे स्क्रीनिंग एक्झामिनेशन OMR, जे ऑफलाईन OMR शीटवर तुम्हाला ते गोल सर्कल फिल करायचे असतात, तशीवाली एक्झाम असते. OMR शीट भरायचे असतात. विल बी हेल्ड इन शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट फॉर्मॅट. आता याच्यामध्ये कॉमन असते फर्स्ट स्टेज. तर तुम्हाला बघा इथं 50 क्वेश्चन असतील, 20 क्वेश्चन मॅथचे, 20 सायन्सचे आणि जनरल अवेअरनेसचे 10, असे 50 तुम्हाला क्वेश्चन असतील स्टेज 1मध्ये. ही एक्झाम कॉमन असते सर्वांसाठी. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला 3 मार्क विल बी आवडेड, म्हणजे एका क्वेश्चनला तुम्हाला 3 मार्क मिळतील, म्हणजे 150चा पेपर राहील. 50 क्वेश्चन आहेत, 150 मार्क्स राहतील. आणि निगेटिव्ह मार्किंग असते, अँड 1 मार्क विल बी डिडक्टेड फ्रॉम इच इनकरेक्ट. तर तुम्हाला जर रॉंग असेल तर तुमचा 1 मार्क हा डिडक्ट होईल, ठीक आहे. तर आता ही फर्स्ट स्टेज झाली. फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी जे रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना 30% आणि ओपन कॅटेगरीसाठी 40% तरी मार्क्स तुम्हाला सिक्युअर करावे लागतील, तर तुम्ही सेकंड स्टेजला जाणार, ठीक आहे. ॲक्च्युली फर्स्ट आणि सेकंड स्टेज याच्या एकदाच होतात. म्हणजे तुम्हाला फर्स्ट स्टेज झाली की लगेच सेकंड स्टेजचा पेपर देतात, दोन्ही एक्झाम घेतात. पण जर तुमची फर्स्ट स्टेज जर क्वालिफाय झाली असेल तरच तुमचा सेकंड टेस्टचा पेपर चेक करतात, नाही तर ते पेपर चेक करत नाहीत तुमचा सेकंड स्टेजचा. एक्झाम दोन्ही देऊ देतात, एकदाच एक्झाम होतात ह्या दोन्ही पण. पण जर तुमची फर्स्ट स्टेज जर क्वालिफाय झाली, तुम्हाला जर कॅटेगरीतून असाल तर मिनिमम 30% तुम्हाला मार्क सिक्युअर केले पाहिजे, नाही तर ओपन कॅटेगरीतून असेल तर 40%. जर ते क्वालिफाय झाले तरच तुमचा हा सेकंड स्टेजचा पेपर चेक करतात, नाही तर ते चेकच करत नाहीत, ठीक आहे. तुमचं सिलेक्शन हे सेकंड स्टेजवरच होतं. सेकंड स्टेजमध्ये बघा काय असतं, सेकंड स्टेजमध्ये तुम्हाला सेकंड स्टेज ॲडव्हान्स स्टेज. आता ही असते तुमची प्रोफेशनल बेसवर, म्हणजे तुमचे नर्सिंगचे क्वेश्चन थोडक्यात, ठीक आहे. आता नर्सिंग रिलेटेड बोलायचं झालं तर ह्याच्यात नर्सिंगचे क्वेश्चन राहतील. ह्याच्यामध्ये बघा 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेम, तेवढेच 50च क्वेश्चन राहतील. त्याला 4 ऑप्शन राहतील, 3 मार्क राहतील, 1 निगेटिव्ह मार्क राहील, सेम, ठीक आहे. प्रीला जसं होतं मेन्सला पण तसंच, सेकंड स्टेजला पण तसंच राहतं. पण आता हे 50 क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे राहतील, पूर्ण तुमचा नर्सिंग बेसवर नर्सिंगचेच क्वेश्चन राहतील 50ला 50 याच्यामध्ये, ठीक आहे. तुमचं मेरिट जे काय बनणार, सिलेक्शन होणार ते सर्व याच सेकंड स्टेजवरच होणार. पण तुम्हाला जी थर्ड स्टेज आहे स्किल टेस्ट, त्या स्किल टेस्टला तुमचे 1/5 कॅन्डिडेट ते तुम्हाला 1/5 नाही, म्हणजे 5 पट, थोडक्यात 5 पट कॅन्डिडेट हे
स्किल टेस्टला बोलवतात जेवढ्या वॅकेन्सी आहेत त्याच्या. ठीक आहे. तर स्किल टेस्ट बघा ही थर्ड जी असते स्किल टेस्ट ही गो ऑन नो गो बेसवर म्हणजे फक्त क्वालिफाईंग कॅन्डिडेट्स. आता ह्याच्यामध्ये थर्ड स्टेज जी आहे ती थोडक्यात तुमची आपली स्किल टेस्ट म्हणजे प्रॅक्टिकल टाईप असते. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारतात. ठीक आहे. तर ही स्किल टेस्ट जी असते ती फक्त क्वालिफाईंग बेसवर असते. ठीक आहे. तुम्हाला हे फक्त क्वालिफाय व्हायचं असतं, पण तुमचं मेरिट किंवा सिलेक्शन जी तुमची सेकंड स्टेज होती या स्टेजच्या बेसवरच होतं. ठीक आहे. तर आता शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये 3 स्टेज आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता ही फर्स्ट आणि सेकंड स्टेज सोबतच होतात. एकदाच तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर देतात. फर्स्ट क्वेश्चन पेपर देतात, लगेच सेकंड क्वेश्चन पेपर देतात. पण तुमच्या आधी फर्स्टचे चेक करतात. फर्स्टमध्ये तुमचं जर तुम्हाला रिझर्व कॅटेगरी असेल 30%, ओपन असेल तर 40% तुमचे मार्क्स असतील तरच तुमचं सेकंड पेपर चेक करतात, नाहीतर सेकंड पेपर चेक करत नाहीत. मग तुमचं सिलेक्शन वगैरे सर्व ह्याच्याच बेसवर होणार आहे. पण जेवढ्या जागा आहेत त्याच्या जवळपास 5 पट कॅन्डिडेट तुम्हाला थर्ड स्टेजला बोलवतात स्किल टेस्टला. मग ही स्किल टेस्ट ही क्वालिफाईंग टेस्ट असते. याच्यावर फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं. ठीक आहे. याच्या बेसवर सिलेक्शन होत नाही, पण तुम्हाला हे क्वालिफाय व्हावं लागतं. तुमचं सिलेक्शन होतं ह्या सेकंड स्टेजच्या मार्कवर. ओके. तर असा याचा पॅटर्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एज रिलॅक्सेशन कोणत्या कॅटेगरीला किती आहे इथं दिलेलं आहे. OBCसाठी 3 इयर्सपर्यंत, SCसाठी 5, PWD 10, एज रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे. आता हे अप्लाय कसं करायचं तर बघा इथं लिंक दिलेली आहे www.nfc.gov.in ह्या साईटवर. तुम्हाला 21 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे ते 18 एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट हे डॉक्युमेंट्स दिले तिथं काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील तेवाले. तुमचे सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेट पाहिजे सेंट्रलचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट ॲप्लिकेशन फीस किती आहे याच्यामध्ये. आता स्पेसिफिक स्टाफनं रिलेटेड बघायचं झालं तर 150 रुपये फीस आहे. बाकी SC ST आणि जर PWD कॅन्डिडेट किंवा वुमन्स इतक्यांसाठी फी नाही आहे, त्यांच्यासाठी फ्री राहील. बाकी सगळ्यांसाठी 150 रुपये फी असेल ॲप्लिकेशन फीस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम सेंटर कुठे मिळतील तर जे मेजर सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये बघा हैदराबाद, तेलंगणा, मुंबई, महाराष्ट्र, ठीक आहे, इथं राजस्थान, तामिळनाडू, ठीक आहे, इथं दिलेले आहेत. तर मेजर सिटीज आहेत तिथं सेंटर मिळतील, पण शेवटी त्यांच्याकडे अथॉरिटी असते, ते कधी कॅन्सल वगैरे पण करू शकतात, पण मोस्टली तर नाही करत. तर हे ज्या मेजर सिटीज आहेत तर तिथं तुमचे एक्झाम होईल. एक्झाम सेंटर मेजर सिटी राहील तिथं. ठीक आहे. हे तुम्हाला एवढे ID प्रूफ वगैरे लागतील त्यावेळेस एक्झामच्या सेंटरच्या वेळेस. ठीक आहे. बाकी कॉमन जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DVसाठी, स्किल टेस्ट, ठीक आहे, कोड ज्युरिडिक्शन. बाकी हे कॉमन टर्म्स अँड कंडिशन आहेत. ठीक आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये. तरी तुम्हाला इथं त्यांनी हे दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे की मॅन्युअल दिलं आहे कसं कसं रजिस्टर करायचं, कसं फॉर्म भरायचं, तर हे बघू शकता. आणि खाली फॉर्मॅट पण दिलेले आहेत कॅटेगरीचे फॉर्मॅट, OBC, SC ST किंवा डिसॅबिलिटीचं कोणाला सर्टिफिकेट, तर ते फॉर्मॅट दिलेले आहे त्याच्या खाली. ठीक आहे. एंडमध्ये PDF बघू शकता. हे डिटेल PDF आणि लिंक वगैरे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक आहे, तर ते तुम्हाला सर्व मिळून जाईल. तिथं जॉईन करून तुम्ही बघू शकता हे पूर्ण कंप्लीट. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर ग्रुपमध्ये विचारू शकता.